आले आले म्हणता म्हणता व्याही गेले सुद्धा. हो ना, इतक्या लांबून आल्यासरशी 1-2 दिवस राहिली असती मंडळी तर बरे झाले असते. पण अण्णासाहेब रीतीचे पक्के हो. मुलीच्या सासरी राहायचे नाही म्हणजे नाहीच मुक्काम केला त्याने. खरेच हो, माणसे अगदी सालस आणि चालीरीतींप्रमाणे वागणारी आहेत. विहीणबाईंचे आणि माझे तर अगदी छान जमले. आणि विहीणबाईंच्या सुनेचे? अगोबाई, म्हणजे रमाची वहिनी सरस्वती ना? मग तिचे काय? सुरेख आहे अगदी. रूपही अगदी नक्षत्रासारखे आहे. ते खरे आहे, पण सासवेच्या डोक्यावरती मिरा वाटणाऱ्यांपैकी दिसली. आणि विहीणबाई ते तुमच्याच पंथातली मृदुभाषिणी, म्हणजे सुनेचे काम सोपे. ईश्व, सरस्वती असेल जरा तिखट, पण आपली रमा नाही हो तशी. गोपाळरावांशी ही बरीच चर्चा झाली आमची. मोठा उमदा मुलगा आहे, मनी प्रखर असे देशप्रेम आहे, परंतु तारुण्याच्या उसळीमुळे जहाल मताचा प्रभाव आहे. या जहाल मताकडे अलीकडे तरुण वर्ग चटकन ओढला जातो. परंतु दूरगामी परिणाम हवे असतील तर मवाळ मार्गाचाच उपयोग होतो. त्यातील विवेक आणि विचार पायाभूत बदल घडवितात, तेही समाज जीवनाची घडी न विस्कटता. माधवा, अरे तुझ्या आवडत्या विषयात शिरलास ना की खरोखरीच बाकी सारे विसरून जातोस. का? सारे तर तुमच्या मनासारखेच केले माधवाने. तुम्ही म्हणाल त्या मुलीशी लग्न, तुम्ही म्हणाल त्या मुहूर्तावर, आणखीन काय हवे तुम्हास? अगोबाई, मी सांगितलेल्या मुहूर्तावर, मी ठरवलेल्या मुलीशी. ऐकताय ना बाळम भटजी? आमच्या मनी काय काय आहे हे ऐकावयास फुरसत आहे का कोणाकडे? आणखीन काही मागणी आहे का माधवाकडे? भाऊसाहेब, माईसाहेब सूनमुखाबद्दल काहीतरी बोलत होत्या. म्हणजे आम्हा सगळ्या बायकांचे असे म्हणणे झाले की माधवाचे लग्न अगदी घाई गडबडीत झाले, माधवाच्या इच्छेनुसार वेदोक्त झाले, त्यामुळे बऱ्याचशा विधींना फाटा मिळाला. त्यात सूनमुखाचा कार्यक्रम राहूनच गेला. म्हणून माई, रमा आपल्या घरी येऊन जवळपास रुळल्या सुद्धा. आता या अशा कार्यक्रमाची आवश्यकता आहे का? अरे का नको, करू दे हाऊस मौज. लग्न हे असे गडबडीत झाले, कोणाला काही हाऊस मौज करता आली नाही. त्यावेळची मनस्थिती सर्वांची कशी होती हे आम्ही सांगावयास नको. करू दे, त्या निमित्ताने स्त्रियांना हाऊस मौज करायची, दागदागिने घालायची संधी मिळते. तरी भरीचे लुगडे नेसा, दागदागिने घाला. आम्हाला सुद्धा पाहायचंय आमच्या सुनेला दागदागिन्यांनी मडलेली रमाबाई कशी दिसते ते. आणि माधवा, आता या समारंभामध्ये तू सुद्धा मनापासून भाग घे. लग्नाच्या वेळची सगळी कसर भरून काढ, कळले का? अरे मंडळी, आता तुम्ही सूनमुखाचे मनावर घ्या, लागा तयारीला. बरे अगोबाई. ए जास्वंदे, आज मला खूप आनंद झाला, कारण माझी आई आली. मला माझी आई भेटली. आजी म्हणली होती की तू जेव्हा उमलशील तेव्हा माझी आई येईल, आणि अगदी तसेच झाले. ए जास्वंदी, मी तुला तोडणार आहे हा, आणि तुला मी माझ्या जवळच ठेवणार आहे. जेव्हा मला आईची आठवण येईल तेव्हा मी तुला बघेन, म्हणजे मला बरे वाटेल. नाहीतर कोणीतरी तुला दुसऱ्याने तोडले
तर देवाला होईल आणि मग तू निर्माल्यात जाशील. नको नको, मीच घेईन तिला.